सध्या महाराष्ट्र असो देश असो प्रत्येक जण अगदी चातकासारखी पावसाची वाट पाहत असताना हवामान खात्याने पावसासंदर्भातला जो नवीन अंदाज व्यक्त केलाय तो मात्र चिंता वाढवणारा ठरलेला आहे। एकीकडे पावसाची सर्वजण वाट बघत असताना पाऊस मात्र चकवा देण्याची शक्यता आहे। देशभरात सरासरीच्या 90%च पाऊस बरसेल असा अंदाज व्यक्त झालाय। विशेष म्हणजे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण आणखी कमी असू शकतं। त्यात उष्णतेच्या लाटेचा धोकाही अधिक असल्याची माहिती आहे। जे केरळमध्ये मान्सूनची पहिली चाहूल लागते तिथे सुद्धा अद्याप पाऊस पोहोचलेलाच नाहीये आणि याच काळात भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेला सुधारित अंदाज धडकी भरवणार आहे। त्यामुळे हा फक्त हवामानाचा अंदाज नाही तर तो शेती, पिण्याचं पाणी, जनावरं आणि सर्वसामान्यांचं जगणं सगळ्यालाच एक प्रकारे मिळालेला इशारा मानला जातोय। आणि एकीकडे मान्सूनची प्रतीक्षा असताना विदर्भात मात्र मान्सून पूर्व पावसाच्या जोरदार सरी बरसल्यात। अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला, त्यामुळे नुकसानही झालंय। अमरावती, भंडारा, वर्धा, गोंदियात जिथे तापमान गेल्या काही दिवसांपासून एकापाठोपाठ एक उच्चांक गाठतोय त्याच परिसरामध्ये जोरदार पावसाची नोंद करण्यात आली आहे। अनेक ठिकाणी घरांचं, छपरांचं नुकसान झालेलं आहे। कुठे झाडंही उन्मळून पडल्याच्या घटना घडल्यात। तर विदर्भात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला, ज्यानं मोठं नुकसान झालंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।